अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची हालत बेकार। सकाळची शाळा कधी सुरू करणार सरकार? मार्च मध्येच 38 डिग्रीचा जोर, अंगाची लाही लाही। सध्या उन्हाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली असून सुरुवातीलाच तापमान हे 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे। उन्हाच्या तीव्र झळांमध्ये अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे। अशा परिस्थितीत मात्र लहान लहान मुलांना पाठीवर दप्तर घेऊन दिवसभर तीव्र तापमानामध्ये वर्गखोल्यांमध्ये बसावे लागत आहे। त्यामुळे सायंकाळी 5 वाजता शाळेतून परतत असताना कोवळे जीव कोमेजून गेल्यासारखे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे। सध्याच्या उन्हामध्ये मोठा मनुष्याचे हाल बेहाल आहे, तेव्हा या शाळेमधील कोवळ्या चिमुकल्यांचे हाल कसे असणार? म्हणून उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता व शिक्षण घेणाऱ्या कोवळ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची हालत बघता शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने बघावं। वाढत्या उन्हाचा पारा पाहता शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्या अशी मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। सध्या 10वी-12वीचे पेपर सुरू असून ज्या शाळांमध्ये हे पेपर सुरू आहेत तेथील शाळा सकाळच्या सत्रात घेतल्या जात आहेत, परंतु ज्या शाळेत 10वी-12वीचे पेपर घेतल्या जात नाहीत अशा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा व खाजगी शाळा दिवसभर सुरू आहेत। याकडे शिक्षण विभागाने प्रामुख्याने लक्ष देऊन उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून मुलांना दिलासा मिळावा याकरिता सकाळच्या सत्रात शाळा सुरू कराव्या अशी मागणी जोर धरत आहे। उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विद्यार्थ्यांची हालत बेकार। सकाळची शाळा कधी सुरू करणार सरकार? कशी पालक वर्गातून विचारणा होत आहे, तरी उन्हाची तीव्रता बघता सरकारने सकाळच्या शाळा सुरू कराव्या अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। उन्हाच्या चटक्याने मोठमोठी माणसे हैराण असून कोवळ्या लहान लहान मुलांना सद्यस्थितीतील उन्हाची तीव्रता ही अधिक गंभीर प्रमाणात हानिकारक आहे। शिक्षण विभागाने याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शाळा सकाळच्या सत्रात चालू करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे। तरी उन्हाची दाहकता बघता शासनाकडून लवकरात लवकर सर्व शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्या। उपसंपादक रवींद्र राऊतसह खुशाल वानखडे।